श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. ईश्वर. स्वामी समर्थ महाराजांचे ईश्वरविषयी विचार. ईश्वराला शोधायला आकाश पायदळी करायला लागत नाही. जिथे साधेपणा आहे तिथेच ईश्वर आपोआप प्रकटतो. म्हणजे ईश्वर मिळवण्यासाठी किंवा शोधण्यासाठी खूप काही कष्ट किंवा वेगळी गोष्ट करावी लागत नाही. ज्या ठिकाणी साधेपणा असतो त्या ठिकाणी ईश्वर आपोआप प्रकटतो, देव आपोआप येतो. त्यामुळे साधे राहा. ईश्वराला मोठे यज्ञ, मोठी वचने नकोत. निर्मळ मन हाच त्याचा खरा सिंहासन. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी मोठमोठे यज्ञ, मोठमोठी वचनं किंवा मोठमोठे हार यातील काहीही नको आहे. निर्मळ मन हाच त्यांचा खरा सिंहासन असतो. आपले मन निर्मळ असेल तर ईश्वर आपोआप प्रसन्न होतात. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे पाप ठेवू नका, मनात द्वेष भावना ठेवू नका. आपले मन निर्मळ आणि स्वच्छ असू द्या. ईश्वर आपणाला आपोआप प्राप्त होतील. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहील. त्यामुळे मन निर्मळ ठेवा. जो स्वतःच्या मनात सत्य धारण करतो त्याच्या पाठीशी न बोलवता ईश्वर उभा राहतो. जो माणूस सत्यवचने असतो, जो सत्याने चालतो, जो कधीही खोटं बोलत नाही किंवा खोटं वागत नाही, ईश्वर त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहतात. ते न बोलवताही त्या व्यक्तीची पाठराखण करतात. त्यामुळे सत्याचा मार्ग सोडू नका. ईश्वर आपणाला प्रसन्न होतील. अहंकारातून ईश्वर दिसत नाही. नम्रतेतून तो स्वतःच डोळ्यांना दिसू लागतो. ज्यावेळी माणसाच्या अंगी अहंकार येतो, गर्व येतो, त्यावेळी ईश्वर दिसत नाही. परंतु नम्रतेतून ईश्वर आपल्या डोळ्यांना दिसू लागतो. ज्या व्यक्तीच्या अंगी नम्रपणा असतो त्या व्यक्तीला ईश्वर जाणवतो. ईश्वर हा दूरच्या देवालयात नसतो, पण आपल्याच नीतीत, करुणेत आणि कर्तव्यपूर्तीत प्रकट असतो. ईश्वर हा दूरच्या देवालयात नसून तो आपल्या नीतिमत्तेत, करुणेत आणि कर्तव्यपूर्तीतून प्रकट होत असतो. त्यामुळे आपण नीतीने वागायला हवे. आपल्या मनात करुणा असायला हवी आणि आपण जीवन जगत असताना कर्तव्य सोडून जगू नये, जबाबदारी टाळून जगू नये. आपण आपली कर्तव्य आणि जबाबदारी व्यवस्थित पार पाडायला हवी. जेव्हा आपण आपली कर्तव्य आणि जबाबदारी व्यवस्थित पार पाडू, ईश्वराची कृपादृष्टी आपणाला मिळते. प्रार्थना मोठी नसली तरी चालते, पण ती मनापासून असली की ईश्वर तिचा उच्चारही लक्षात ठेवतो. आपण ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी करत असलेली प्रार्थना खूप मोठी नसली तरी चालते, पण छोटी असलेली प्रार्थना देखील मनापासून असायला हवी. जी प्रार्थना आपण मनापासून करतो ती प्रार्थना ईश्वराला स्वीकार्य असते आणि अशी प्रार्थना ईश्वर स्वीकारतो आणि त्यातील शब्द न शब्द लक्षात ठेवतो. म्हणून प्रार्थना मनापासून करायला हवी. ईश्वराला भेटायचे असेल तर स्वतःला सुधार, कारण ईश्वराला भेटण्यासाठी मार्ग आतूनच खुला होतो. ईश्वराला भेटायचे असेल, ईश्वराला प्रसन्न करायचे असेल तर अगोदर आपण स्वतः सुधारायला हवे. कारण ईश्वराला भेटण्यासाठी जो मार्ग असतो तो आतूनच खुला होतो. ईश्वराला फार प्रश्न विचारू नका, त्याला कृती दाखवा. ईश्वराला जास्त प्रश्न न विचारता आपण आपल्या कृतीतून, आपल्या कर्मातून ईश्वराला प्रसन्न करून घ्या. ईश्वराला आपली कर्म निस्वार्थी वाटली तर ईश्वर आपणावर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी
आपल्यावर ठेवतात. म्हणून ईश्वराला फार प्रश्न न विचारता आपण आपले कर्म करत राहायला हवे. जीवनात जे काही येते ते ईश्वराचे धडे असतात. शिकणारा भक्तच खरा भक्त. आपल्या जीवनात ईश्वर आपणाला अनेक धडे देत असतो. त्यातून जो शिकतो तोच खरा भक्त. ईश्वराचे स्वरूप दिसत नाही, पण त्याची कृपा प्रत्येक योग्य कर्माच्या मागे असते. ईश्वराचे स्वरूप आपणास जरी दिसत नसले तरी ईश्वराची कृपा आपण केलेले कर्म कसे आहेत याच्यावर ठरते. आपले कर्म योग्य आणि चांगले असतील तर ईश्वराची कृपा आपल्या पाठीमागे सदैव असते. जर आपले कर्म चांगले नसतील तर ईश्वराची कृपा आपणास लाभत नाही. त्यामुळे कर्म चांगले करा आणि ईश्वराची कृपा मिळवा. दुसऱ्याला मदत करताच आपण स्वतःला ईश्वराच्या जवळ नेत असतो. आपण ज्या ज्या वेळी इतरांना मदत करतो त्या त्यावेळी ईश्वराच्या अधिक जवळ जात असतो. इतरांना केलेली मदत आपणाला ईश्वराच्या जवळ नेते. म्हणून इतरांना मदत करायला हवी. ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे चिंता ईश्वराला देणे आणि प्रयत्न स्वतःकडे ठेवणे. आपण ईश्वरावर ठेवलेला विश्वास म्हणजेच आपल्या ज्या काही चिंता आहेत त्या सर्व ईश्वराच्या स्वाधीन करणे आणि प्रयत्न मात्र स्वतःकडे ठेवणे. आपण केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम ईश्वर करत असतो. त्यामुळे चिंता ईश्वरावर सोडा आणि आपण प्रयत्न करत राहा. यश नक्की मिळणार. ईश्वर भक्ताला मार्ग दाखवत नाही असे कधी होत नाही. भक्तच कधी कधी डोळे मिटून बसतो. ईश्वर भक्ताला योग्य मार्ग दाखवत असतात. फक्त कधी कधी भक्ताचे त्याकडे दुर्लक्ष होते. भक्त त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे सदैव डोळे उघडून बसा. ईश्वराने दाखवलेल्या मार्गाला ओळखायला शिका. ईश्वर आपणाला सतत मार्ग दाखवत असतात. स्वार्थापासून दूर गेले की ईश्वराचे अस्तित्व स्पष्ट दिसू लागते. ज्यावेळी आपल्या मनातील स्वार्थ भावना नाहीशी होते त्यावेळी ईश्वर आपणाला स्पष्टपणे जाणवू लागतात, दिसू लागतात. त्यामुळे मनातील स्वार्थ कमी करा आणि हळूहळू नाहीसा करा. ईश्वराचे नाव म्हणजे औषध, श्रद्धा म्हणजे त्याची शक्ती. सर्व दोषांवर उपाय हे ईश्वराचे नामस्मरण आहे आणि श्रद्धा ही त्याची शक्ती आहे. त्यामुळे ईश्वराचे नामस्मरण करा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. आपणाला कोणतीही अडचण येणार नाही. ईश्वराची कृपादृष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती मिळवण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करा. मन निर्मळ ठेवा. इतरांची मदत करा. आपणाला कशाचीही कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ.